हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर मस्त अशी सकाळची वेळ आहे आणि आज थोडंसं मी लवकरच उठले होते. लवकर म्हणजे आता या 4-5 दिवसात ज्या टाईमला उठले होते ना त्यापेक्षा थोडंसं लवकर. हे 4-5 दिवस ना खूप स्लो म्हणजे गेलेले आहेत. याचं कारण म्हणजे मी सांगितलेलं आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये देखील. डिसेंबरच्या एंडला माझ्या भावाचं लग्न होतं, चुलत भावाचं. म्हणजे 28-29ला लग्न होतं, 30ला रिसेप्शन होतं. त्यानंतर 31ला आमच्या मैत्रिणींचं थोडंसं गेट टुगेदर होतं आणि त्यानंतर ना अशी काही मी आजारी पडले. आजारी म्हणजे विकनेस होता, अशक्तपणा होता आणि पूर्ण माझी बॅटरी लोच झाली होती. आणि त्यानंतर लगेच मी जे आहे गोव्याला रिटर्न आले. आजारी होते तशीच मी इकडे रिटर्न आले, कारण राशीची स्कूल स्टार्ट होणार होती, तिची एक्झामची प्रिपरेशन होती आणि बुक्स वगैरे ती काहीच ना गावाकडे घेऊन गेली नव्हते, त्यामुळे इकडे येणं भाग होतं. सो मी आले, फ्रायडेला आले आणि इकडे आल्यानंतरही मी जे आहे लोच होती माझी एनर्जी, त्यामुळे 3-4 दिवस अगदी निवांत घालवले आहेत. स्लो म्हणजे काहीच जास्त आवरावर वगैरे काहीच नाही केलं. नॉर्मली जे आहेत कामं करायचे. बॅग्स देखील मी अनपॅक केल्या नव्हत्या. थोडंसं बरं वाटल्यानंतर संडेला जे आहे मी बॅग वगैरे अनपॅक केलेल्या आहेत. सो आता परत जे आहे प्रॉपर रुटीन जे आहे स्टार्ट करायचं आहे. आणि तुमचं 2026 कसं स्टार्ट झालं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, इथे मी डाळ भाताचा जे आहे कुकर जे आहे चढवलेला आहे. त्याचबरोबर या शेंगा, मेरोल्याच्या शेंगा आम्ही म्हणतो यांना, त्या मी गावाकडूनच आणून साफ वगैरे नीट म्हणजे सोलून वगैरे ठेवल्या होत्या. त्यांचीच आज भाजी बनवते आहे. तर त्याचं जे पाणी होतं ना शिजवलेलं, ती मी पाणी जे आहे झाडांसाठी यूज करणार आहे. आणि अशी सुकी भाजीच मी जी आहे परतून घेतलेली आहे अगदी सिंपल पद्धतीने. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे विचारायचं आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही गोल्स असतात. आणि नवीन वर्ष म्हणजे जेव्हा स्टार्ट होतं ना त्यावेळेस आपल्या मनात अशा काही गोष्टी आपण ठरवून ठेवलेल्या असतात की 2026मध्ये आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, असं प्रत्येकीचं असतं. आता ते आता बरेचसे विजन बोर्ड्स म्हणा किंवा डायरीज लिहिणं, जर्नल लिहिणं, हे सगळं जे आहे स्टार्ट आहे म्हणजे आहे आजकाल भरपूर ट्रेंडमध्ये. प्रत्येकजणी लिहितातच असं नाही, पण काही जणी मनात देखील ठरवतात की असं असं हे मला 2026मध्ये अचीव करायचं आहे किंवा एखादी नवीन वस्तू घ्यायची आहे. तर तुमच्यापैकी कोण कोण असं सगळ्यांनी काय काय ठरवलेलं आहे किंवा ठरवतं का, किंवा असे काही तुमचे विजन्स आहेत का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकीने सांगायचं आहे की 2026मध्ये त्यांना काय काय जे आहे अचीव करायचं आहे किंवा एखादी गोष्ट घ्यायची आहे. प्रत्येकीने एक तरी पॉईंट कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझ्याही खूप सारे ड्रीम्स आहेत, आकांक्षा आहेत, की माझेही खूप सारे प्लॅन्स आहेत की 2026मध्ये मला ते थोडेफार जे आहेत कंप्लीट करायचेच आहेत. 100% सगळे नाहीत, पण थोडे 1-2 जर कंप्लीट झाले तरी 2026 सार्थकी लागेल. तर आजचा सगळा स्वयंपाक रेडी आहे. भाजी, भाकरी, डाळ, भात आणि स्वयंपाकानंतरचा हा सगळा पसारा. अद्रक घालायचं मी विसरले होते. आता थोडंसं अद्रक घातलं आहे आणि आणखी 1 मिनिटभर मी उसळू देणार आहे चहा आणि मस्त असं चहाचा आस्वाद घेणार आहे. आणि त्यानंतर मग हा जो सगळा किचन ओट्यावरचा पसारा जो आहे तो मला आवरायचा आहे. पण सगळ्यात आधी हे माझं बूस्टर जे आहे ते मी घेणार आहे. सगळी कामं माझी आवरलेली आहेत. देवपूजाही आवरलेली आहे आणि देवपूजेची प्रसन्नता घरात निर्माण होते ना, ती वेगळीच. तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप छान जावो. देवाऱ्याच्या खाली ना सोफ्याच्या कॉर्नरला असं मी थोडंसं एक छोटंसं सेटअप केलेलं आहे, बघू शकता. आणि हे अधूनमधून मी चेंज करत राहते. आता सध्या असं ठेवलं आहे. हा झरोका आहे आणि हे जे आहे शोपीस, हे ॲक्च्युली आम्हाला एका रिसेप्शनला आम्ही गेलो होतो, तर तिथे हे जे आहे आम्हाला मिळालं होतं. त्याचं लाईट ॲक्च्युली बॅटरी बहुतेक डाऊन झाली आहे, संपली आहे. आणि हे छोटे छोटे प्लांटर्स आहेत, अजून यामध्ये प्लांट्स लावायचे आहेत. आणि या राशी रुहीच्या पिगी बँक्स. तर हळूहळू मी सर्व घर रिसेट तर करणारच आहे. तर म्हटलं चला सुरुवात आपण बाल्कनीपासून करूयात. आणि आज ना बाल्कनी मी स्वच्छ करायला घेतलेली आहेत. गावाला जाण्याचा जो एक रिग्रेट असतो ना मला, तो म्हणजे माझे प्लांट्स खराब झाले की खूप वाईट वाटतं. आणि दरवेळेस कसं मी जाताना ना खालती ताई आहेत एकट्या, त्यांच्याकडे चावी वगैरे देऊन जाते. त्यांनी पाणी वगैरे घालतात व्यवस्थित टाईम टू टाईम. पण यावेळेस मिस्टर जे आहेत, आम्ही पुढे गेलो होतो आणि मिस्टर नंतर आले होते आणि त्यांनी चावी द्यायचं विसरून आले. आणि त्यामुळे ना झाडांची वाट लागली. म्हणजे सगळीच झाडं नाही, पण जी 3 झाडं होती ना ज्यांना बऱ्यापैकी फ्लावर्स येत होते आणि जे मी आता रिसेंटली लावले होते त्यातले 1-2,
अशी 3 जे आहेत प्लांट्स ना टोटल खराब झालेले आहेत, सुकलेले आहेत. अजून त्यांची मुळं वगैरे आहेत बऱ्यापैकी, म्हणजे अजून मी ते फेकलेले नाही आहेत काढून, पण त्यांना जे आहे कडेला एका मी ठेवून देणार आहे. आणि बाकी हे सगळे जे हेल्दी प्लांट्स आहेत ना, त्यांना थोडंफार जे आहे मी साफ वगैरे करून ठेवणार आहे. आणि हे जे प्लांट मी आता लावते आहे, हे ॲक्च्युली मी एका ठिकाणून काढून आणलं होतं आणि ते ना व्यवस्थित स्टेडी राहत नव्हतं, म्हणजे ते असं वाकल्यासारखं होत होतं. सो म्हटलं चला त्याला आपण थोडंसं बांधून वगैरे जे आहे ठेवूया, बघूया ते कितपत सर्वाईव्ह करतं. आणि सेम प्लांट मी गावी जाण्याआधी एक लावलं होतं, ते पण काही जास्त सर्वाईव्ह नाही केलं. असंच तेही वाकतच होतं. आणि काय माहीत त्याचं आता काय त्याचं त्यामागे लॉजिक आहे, मला तितकं गार्डनिंगमधलं जास्त माहीत नाही आहे. आता रिसेंटलीच मला ही सवय म्हणजे हॉबी लागलेली आहे गार्डनिंगची, त्यामुळे अजून मी यात कच्ची आहे म्हटलं तरी चालेल. सो हळूहळू मी शिकते आहे कसं प्लांट्सना सर्वाईव्ह करता येईल, किंवा त्यांची पौष्टिकता कशी टिकवता येईल, हे मी जे आहे अनुभवातून शिकते आहे हळूहळू. आता बघू, त्याला मी टाय करून ठेवलेलं आहे प्लांटला. आणि सगळी जी आहे बाल्कनी व्यवस्थित जी आहे साफ वगैरे करून घेतली. आणि प्लांटर्स वगैरे मला थोडेसे जे आहेत वॉश वगैरे करायचे होते, पण म्हटलं राहू दे, सध्या फक्त वरवर पुसून घेतलेलं आहे मी. आणि आणखी एक तर माझं छोटं प्लांटर होतं बघा, सिरामिकचं, मगाशी मी दाखवलं तुम्हाला कॉर्नरला ठेवलेलं, ह्यामध्ये देखील मी मनी प्लांट लावून घेतलेलं आहे. आता बघूया ते कितपत सर्वाईव्ह करतं. तर थोडा वेळ त्याला मी उन्हातच ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट डे अंगारिका संकष्टी होती, सगळ्यांसाठी खिचडी बनली होती आणि मंदिरला जाऊन दर्शन वगैरे मी घेऊन आले. पण इव्हनिंगनंतर थोडंसं मला मंथली माझा प्रॉब्लेम झाला, पिरियड्स झाले, त्यामुळे नैवेद्य वगैरे जे आहे मला दाखवता नाही आलं. त्याचबरोबर मी मोदकही करायला घेणार होते, पण तेही कॅन्सल केलं. तर चला आता मी एक रेसिपी शेअर करणार आहे झिंग्यांची. सुखे झिंगे मी बनवणार आहे. आणि हो, हे अंगारिका संकष्टी दिवशी बनले नव्हते, नेक्स्ट डे बनले होते. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते. तर इथे मी कांदे 2 बारीक चिरून घेतलेले आहेत, चिंच घेतलेली आहे, बारीक झिंगे येतात ना ते घेतलेले आहेत, त्याचबरोबर खोबऱ्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता खोबऱ्याच्या वाटणामध्ये ना मी जे आहे ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या एक 3-4 पाकळ्या घातलेल्या आहेत, असं वाटण करून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे, त्यामध्ये चिंच घालायची आहे. छान व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये झिंगे ॲड करायचे आहेत. झिंगे देखील जे आहेत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत, छान असे पूर्ण खरपूस भाजल्यासोबत जे आहे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ, हळद घालायची आहे. आणि त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, खोबरं, लसूण, चिंच नाही, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचं ते वाटण त्यामध्ये घालायचं आहे. आणि व्यवस्थित सगळं परत एकदा परतून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी जास्त ॲड करायचं नाही, फक्त हाताने थोडासा शिंतोडा पाण्याचा मारायचा आहे. परत झाकण लावून मस्त 2 मिनटं जे आहे शिजू द्यायचं आहे. खूप छान असं चविष्ट हे झिंगे बनतात, सुखे झिंगे. इकडे गोव्यामध्ये याला किसमूर असं काहीतरी म्हणतात. आणि खूप म्हणजे साईड डिश आहे एक प्रकारची, तोंडी लावण्यासाठी. तुम्ही नक्कीच जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर नक्कीच हे ट्राय करू शकता, खूप चविष्ट लागतं. आणि ती झटपट मी एक्सप्लेन केलेली आहे रेसिपी, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, आता वेळ झाली आहे मागच्या ब्लॉग्समध्ये कमेंट केलेल्या सबस्क्रायबर्सची नावे इथे मेन्शन करण्याची. राजश्री राज व्ही, सपना माने, धनश्री बाकोजी, निशा पाटील, पूनम पाटील, गिरिजा पाटील, प्रियांका भरत, स्मॉल वर्ल्ड ऑफ ऐश्वर्या, प्रिया बी, ज्योतिष लाईफस्टाईल, कविता गावडे. तुम्हा सगळ्यांचे खरंच खूप 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 आभार. अशा छान छान कमेंट्स तुम्ही करत राहा. आणि हो, बऱ्याच जणी आहेत ज्या कंटिन्युअसली जे आहेत ज्यांची कमेंट असते प्रत्येक ब्लॉगला. तुम्हा सगळ्यांना खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि तुमच्यामुळेच मला जे आहे मोटिवेशन मिळतं नवीन नवीन ब्लॉग शेअर करायचा. तर चला, आजचा हा ब्लॉग छोटासा होता, 2-3 दिवसाचा मिक्स असा होता, छोटे छोटे क्लिप्स घेतले होते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आणि लवकरच मी माझं जे आहे रुटीन जे आहे रिसेट करून तुमच्यासोबत छान छान रुटीन ब्लॉग्स वगैरे शेअर करेनच. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि थँक्स फॉर वॉचिंग.